नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही जीवाला घेऊन डिनर डेटसाठी जाणार आहे. तर पार्थ आणि काव्या दोघंही लॉंग ड्राईव्हला जाणार आहेत आणि त्यानंतर तेही डिनर डेटला जाणार आहेत. तर तिथे गेल्यानंतर काय होणार आहे, कशा पद्धतीने त्यांचं नातं जे आहे ते पुढे जाणार किंवा काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे रम्या जी आहे ती धावत आलेली असते. ती जाम खुश झालेली असते कारण त्यांच्या हाती जणू काही बॉम्ब लागलेला आहे असं वाटत असतं त्या दोघींना. म्हणून रम्या खुश झालेली असते आणि ती इकडे म्हणत असते वसुहत्याला की खरंच आई, आज जी गोष्ट घडली ना ती मात्र खूपच जबरदस्त अशी आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र वसुहत्या म्हणते की अगं मला का तू दाखवू दिलेलं नाही आहे त्यांना. तेव्हा वसुहत्याला मात्र ते जे पेपर्स आहेत ते मानिनीला दाखवायचे होते म्हणून तिनं चाललेली असते. पण रम्याने मात्र थांबवलेलं असतं. ती म्हणते की तुला कळतंय का, तू मामीला दिले पेपर, मामी लगेच मामाकडे जाणार आणि ते पेपर मामाला दाखवणार आणि मग ते दोघं जण जाऊन इकडे पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघांचाही ब्रेन वॉश करतील ना. त्याच्यामुळं आपल्याला विचार केला पाहिजे. असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही की ज्यामुळं आपण अडचणीत येऊ. एवढं लक्षात असू दे हे बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच पार्थचा फोन आलेला असतो. मग रम्या फोन उचलते आणि फोनवरती बोलू लागते. तेव्हा मात्र रम्याला पार्थ म्हणत असतो की तू कुठे आहेस रम्या. तेव्हा रम्या काहीच सांगत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की अगं कुठे आहेस. रम्या म्हणते अरे मी बाहेर आली. तेव्हा पार्थ म्हणतो नक्की काय झाले, कुठेच ते सांग ना. एवढी नालायक ही रम्या असते की ती अजिबात सांगत नाही की ती नक्की कुठं आहे. ती फक्त पार्थला खेळवत ठेवते. त्याला म्हणू लागते की मी बाहेर आले. एवढंच तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे पार्थ विचारतो तेव्हा ती सांगते की अरे मला अचानक कॉल आला, आईचा थोडासा अपघात झाला, ती थोडीशी पडलेली होती म्हणून मी आलेली आहे आईकडे. तेव्हा मात्र पार्थ म्हणू लागतो की अगं पण सांगायचंच ना. तेव्हा ती म्हणते अरे मला कळलंच नाहीये, म्हणजे आईच्या बाबतीत असं काय झालं ना मला कळलंच नाही म्हणून मी धावत आली रे, असं ती सांगायला सुरुवात करते. तेव्हा पार्थ तिला समजून घेतो. पार्थ मात्र शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. तेव्हा मात्र रम्या खुश होते. ती म्हणू लागते बघितलं का, मी म्हणलं होतं ना तुला, तो बदललाय, किती शांतपणे बोलतो, किती काळजी करतो. मी त्याला दिसली नाही तर त्याने मला लगेच कॉल केलेला आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे वसुहत्या रम्याला म्हणते की ते जे पेपर्स आहेत ना ते आत्ताच्या आत्ता नेऊन ठेव जा. तेव्हा रम्या म्हणते नाही, असेच नाही ठेवायचे ते पेपर, तुला कळत नाहीये घाई, असं म्हणत ती बोलू लागते. तेव्हा ती म्हणते की थांब आणि मग त्या दिवस पेपरचे फोटो घेते काढून आणि म्हणते की आत्ताच नाहीये, वेळ आली की आपल्याकडे असलेली तोफ आहे ना ती डागायला घ्यायची, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जीवा तयार होत असतो. मानिनी तिथे आलेली असते. मानिनी म्हणते काय मग जन्मेजय देशमुख, परफ्यूम एवढं सगळं तयार होऊन कुठे चाललेला आहात. तेव्हा जीवा म्हणू लागतो की ना मी डिनरला चाललो, डिनर डेट आहे आमच्या. तेव्हा जीवाला इकडे मानिनी म्हणते म्हणजे. तेव्हा तो सांगतो की हो, नंदिनी मला आज डिनर डेटला घेऊन जाणार आहे. हे ऐकल्यानंतर मानिनी म्हणते ठीक आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस नवऱ्यानेच बायकोला डेटला घेऊन जावं असं थोडंच आहे, बायकोही नवऱ्याला घेऊन जाऊ शकते ना, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो हो ना, मला नंदिनी बोलली आणि मग आम्ही निघालेलो आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते की बरोबर आहे, कसं आहे तयार हो हा लवकर, नाहीतर हा जो राग आहे ना बायकोच्या आधी तयार होऊन बसलं पाहिजे, नाहीतर कायमस्वरूपी राग सहन करायला लागतो, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा म्हणतो म्हणजे बाबांनी खूप वेळा हे केलेलं आहे दिसतं, असं तो मुद्दाम तिला चिडवत असतो. तेवढ्यातच ती म्हणते की चालेल तयार होत जा. आणि चांगली गोष्ट आहे, कधी तर नवऱ्याला पण वाटू शकतं ना की आपण ही एकत्र जावं. त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीने व्हाव्या, बायकोने ड्राईव्ह करावं, आपण शेजारच्या सीटवरती बसून खिडकीतून मस्त बाहेर पाहत राहावं, असं नवऱ्यालाही वाटू शकतं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की हो ना खरंच, म्हणजे म्हणूनच तर आज मला असं वाटत आहे की खूप छान होतोय. तेव्हा मात्र मैत्रीण असू दे, आई असू दे, कोणाकडूनही प्रेम मिळालं पाहिजे असं प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं, असं इकडे जीवा सांगत असतो. आणि त्याच वेळी तो म्हणत असतो की बरोबर आहे ना. आणि मग तो आईला समजवत असतो. आई म्हणत असते चला माझ्यामुळे तुम्हाला उशीर व्हायला नकोय, मी जाते, असं म्हणत मानिनी तिथून निघू लागते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींनी खरं तर भारी वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जीवा मात्र
तो जो बॉक्स आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दोरा सुई हे सगळं ठेवलेलं असतं तो ते उचलतो. त्याला आठवतं जेव्हा गुढीपाडव्याचा सण असतो तेव्हा त्याच्या कुर्त्याचं बटन तुटलेलं असतं, तेव्हा नंदिनीने ते बटन त्याला लावून दिलेलं असतं. अगदी अंगावरती ते बटन त्याला लावून दिलेलं असतं आणि अगदी जवळ जात तो धागा कट केलेला असतो. या सगळ्या गोष्टी जीवाला आठवत असतात आणि तो नंदिनीसोबतच्या आठवणींमध्ये रमलेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं. म्हणजे जवळजवळ जीवाने आता मूव्ह ऑन केलेला आहे. काव्या त्याच्या आयुष्यात होती मान्य आहे, पण काव्याला मागे सोडून तो पुढे चाललेला आहे. इकडे जीवा पाणी पित असतो. त्याला तेव्हाही आठवत असतं नंदिनी त्याच्याशी बोललेली असते. कॉफी पिताना, चहा पिताना, पाणी पिताना थोडासा आवाज केला की बरं वाटतं असं तिचं म्हणणं असतं. ह्या गोष्टीही त्याला आठवत असतात आणि दोघंही आता एकत्र आहे. त्यांनी जो वेळ घालवलेला आहे तो जीवाला आठवत असतो. जीवा मात्र स्वतःला छान तयार करत असतो. तो म्हणत असतो की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना खूप छान पद्धतीने झाल्या पाहिजेत असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र इकडे काव्या जी आहे ती तयार होत असते. काव्याला सुद्धा खूप छान वाटत आहे. आज तीही पार्थसोबत डिनर डेटला निघालेली आहे. तिच्या आयुष्यात ही सुखाचा क्षण येणार आहे. तिनेही मूव्ह ऑन व्हायचं ठरवलेलं आहे. पण आता गोष्ट मात्र येऊन थांबलेली आहे ती म्हणजे इकडे पार्थ आणि नंदिनी यांच्यावर. त्यांना असं वाटत आहे की हे दोघं जे आहेत ते फक्त काही दिवसांसाठी हे नातं स्वीकारत आहेत, कारण त्यांच्या दोघांना वेगळंच वाटत आहे. ह्या नात्यामध्ये त्यांना अडकवलं जातंय असं वाटत आहे, असं वाटत असतं. त्यासोबतच इकडे पार्थ आहे तो काव्याकडे पाहत असतो. काव्या त्याला दाखवत असते की कोणते कानातले घालू, हे काय हे कोणते छान दिसतील. मग पार्थ काव्याला सांगतो. मग ते कानातले जे आहेत ते काव्या घालते आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. काव्या पण पार्थशी मनमोकळेपणाने बोलत असते. त्यासोबतच पार्थ सुद्धा आज सर्व गोष्टी आनंदात असतो आणि तो आनंदामध्ये या सर्व गोष्टी एन्जॉय करत असतो. मग पार्थला इकडे एक ट्यूब देते आणि त्या ट्यूबचं झाकण निघत नसतं म्हणून काव्या त्याला काढायला सांगत असते. मग काव्याच्या त्या ट्यूबचं जे ढक्कन आहे तो पार्थ तिला काढून देतो. मग काव्या ती क्रीम लावते. त्याच वेळी त्याला आठवत असतं की काव्यासोबत घालवलेल्या आठवणी. त्याने काव्यासोबत ज्या आठवणी घालवल्या होत्या तो किती खुश होता आणि तो काव्यासाठी एवढं मनापासून सगळं करायचा. इव्हन वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा दोघांनी जोडीने एकत्र येत पूजा केलेली असते. तिचा पदर थोडासा हललेला असतो तेव्हा तो पदर सावरण्याचं काम सुद्धा पार्थने केलेलं असतं. तो एवढं तिच्यासाठी ह्या सर्व गोष्टी मन लावून करत होता. हे सगळं पार्थला आठवत असतं. काव्या खुश असते. मग काव्या पार्थच्या हातावरती थोडीशी क्रीम देते. पार्थने ही क्रीम लावली पाहिजे असं तिला वाटत असतं म्हणून ती क्रीम तिने पार्थच्या हातांवरती दिलेली असते आणि त्यासोबतच पार्थने ती क्रीम आहे ती स्वतः हाताला चोळलेली असते. म्हणजे ते बॉडी लोशन किंवा सनस्क्रीन लोशन असेल. पण आता हे तर डिनरला चाललेत म्हणजे ऑब्व्हियसली बॉडी लोशन असणार. दोघंही एकमेकांशी पाहत आहेत. पार्थ काव्या दोघंही आता निघालेले आहेत कारण त्या दोघांनाही काव्याला इकडे वाटत आहे की आपण मूव्ह ऑन करतोय. पार्थची एवढी काळजी घेतो, एवढं सगळं करतो. पार्थ खूप गुणी आहे हे सुद्धा तिने मानिनीला बोलून दाखवलेलं आहे. परंतु कुठेतरी मनात त्या गोष्टी आहेत त्या मात्र वेगळ्याच आहेत. मनात तिच्या वेगळं आहे हे पार्थच्या लक्षात येतं. म्हणून तर पार्थची प्रत्येक वेळेस चिडचिड होत असते. त्याला मात्र त्रास होत असतो. इकडे पार्थ जो आहे तो मनापासून काव्यासाठी जे करत होता ते त्याने आता बंद केलेलं आहे. त्याने डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे कारण त्याला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमुळं काव्या जी आहे ती माझ्यामध्ये अडकली जाईल. काव्याने त्याच्यामध्ये अडकू नये यासाठी त्याचे प्रयत्न असतात. इकडे नंदिनी आहे ती छान तयार होते. नंदिनी बाहेर येते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पार्थ आणि काव्या दोघंही आता तयार झालेले असतात. इकडे जीवाला जॅकेट घालायचं असतं आणि ते काही त्याला घालता येत नसतं आणि त्याचबरोबर अजून जीवासाठी त्या गोष्टी अवघड जात असतात. त्याच्या हाताला लागलेलं होतं तेव्हापासून नंदिनी त्याची काळजी घेत असते आणि त्याला ते जॅकेट घालायला मदत करते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि मग पार्थ आणि नंदिनी आणि जीवा दोघंही आता निघालेले असतात आणि मग तिच्या हातामध्ये ते घड्याळ नाही हे जीवाच्या लक्षात येतं आणि त्याचबरोबर नंदिनी पाहते. जीवा जातो स्वतः ते घड्याळ घेतो आणि नंदिनीच्या हातामध्ये घालतो. तेव्हा नंदिनीला आठवतं खरंच ते घड्याळ जेव्हा तिच्या हातामध्ये होतं दीपकच्या तावडीत ती सापडली होती तेव्हा त्या
गडबडीत सुद्धा नंदिनीने ते बटन दाबलेलं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मात्र नंदिनी मनमोकळेपणाने जीवाकडे पाहत असते. तिला आठवत असतं त्या क्षणी जीवाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत येऊन नंदिनीचा जीव वाचवलेला असतो. अगदी काही सेकंद शिल्लक असतात आणि त्यावेळी जीवा पोहोचलेला असतो आणि नंदिनीला त्याने सावरलेलं असतं. त्याचबरोबर जीवा नंदिनीकडे अगदी छान अशी स्माईल देत पाहत असतो. नंदिनीच्या हातामध्ये तो घड्याळ स्वतःच्या हाताने घालतो आणि मग नंदिनीचा हात हातात घेतो आणि दोघंही रूममधून निघत असतात. छान तयार झालेले असतात. पण आज नंदिनीपेक्षा जीवा मात्र खूप सुंदर दिसत असतो. त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद जो असतो तो स्पष्ट दिसत असतो. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर आलेलं तेज जे आहे ते फक्त तो आनंदी आहे, तो मनापासून ही गोष्ट ॲक्सेप्ट करतोय म्हणून आलेला आहे. आणि नंदिनीचा चेहरा पडलेला आहे कारण तिला माहिती आहे की या नात्यामध्ये पुढे काही नाही, म्हणून तिचा चेहरा पडलेला आहे. हे सगळं घडत असतं. त्याचवेळी इकडे जीवाला आठवतं जेव्हा तो खूप भावूक झालेला होता तेव्हा त्याने नंदिनीच्या पोटाला घट्ट पकडलेलं असतं आणि तो रडलेला असतो. कारण त्याला हे अवघड जात होतं की त्याच्याच घरात त्याच्या समोर त्याची गर्लफ्रेंड आहे, त्याच्या भावाशी लग्न झालंय तिचं, पण हे गोष्ट मात्र त्याने नंदिनीला सांगू शकलेला नाहीये कारण एवढी मोठी गोष्ट लपवली गेलेली असते. आणि आता कशी सांगायची हा प्रश्न पुढे उभा असतो. नंदिनीचा पाय घसरतो तेव्हा जीवा सावरतो तिला आणि त्यासोबतच दोघंही निघालेले असतात. इकडे पार्थ काव्याचा हात हातात घेत असतो. ते दोघंही रूममधून बाहेर पडत असतात. लॉंग ड्राईव्हला आधी जाणार असतात आणि त्यानंतर त्यांची डिनर डेट असते. हे खूप छान पद्धतीने सुरू असतं. त्यांना दोघांनाही छान वाटत असतं. काव्यसुद्धा खूप छान तयार झालेली असते आणि निघालेले असतात. इकडे नंदिनीचा हात जीवाच्या हातामध्ये असतो. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्या दोघांनाही खूप छान वाटत असतं. जीवा त्याचबरोबर नंदिनी हे डिनर डेटला चाललेत. नंदिनी स्वतः जीवाला डिनर डेटला घेऊन जात आहे. तर इकडे काव्य आणि पार्थ लॉंग ड्राईव्हला चाललेत. पार्थ हा काव्याला लॉंग ड्राईव्हला घेऊन जात आहे. दोघंही घरातून निघालेले असतात. तेव्हा मात्र मानिनी आणि त्याचबरोबर इकडे जीवाचे बाबा दोघंही जेवायला बसलेले असतात. तेव्हा मात्र ते मानिनीला विचारतात की काय आपले घोडे कुठे गेले. तेव्हा मानिनी म्हणते आपले घोडे ना बाहेर गेलेले आहेत. मानिनी हे सगळं सांगत असते. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात म्हणजे आणि मिथून कुठे गेलाय. तर मिथून, मंजू आणि सई हे तिघंजण आता बाहेर गेलेले आहेत त्यांच्या मित्राकडे. कधी नव्हे ते मंजूताई सुद्धा गेलेले आहेत. रम्या तिच्या मैत्रिणींच्या पार्टीला गेले. हे दोघंजण डेटवर गेलेले आहेत. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र दोघांनाही खूप छान वाटत असतं या सगळ्या गोष्टी. आणि मग इकडे ते म्हणतात की अगं मग घरी कशाला तू हा मटर पुलाव बनवायचा. आपणही गेलो असतो ना बाहेर. एवढं काय त्याच्यामध्ये. आपणही डिनरला गेलो असतो. आपलं काही वय झालेलं नाही आहे ना. हे सगळं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा साठे गुरुजींचा फोन मानिनीला येतो. मानिनीला साठे गुरुजींचा फोन आलेला असतो आणि मानिनी म्हणते की हां बोला गुरुजी. तेव्हा साठे गुरुजी सांगतात की हे बघ मी तुला सांगितलं होतं आपल्याला पूजा करायची आहे, पण ती पूजा जी आहे ती लवकरात लवकर करायची आहे. म्हणजे उद्याच्या उद्या ती पूजा करायची आहे. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मानिनी म्हणते गुरुजी पूजा करायची आहे हे ठरलेलं आहे, पण उद्याच्या उद्या पूजा करायची आहे ही गोष्ट मात्र मला काही कळत नाही. नक्की तुमच्या डोक्यात काय चालू आहे असं ती विचारू लागते. तेव्हा गुरुजी म्हणतात की काही अति विचारू नकोस. मी सांगितलंय ना उद्याच्या उद्या पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते मला कळत नाही आहे गुरुजींनी मला म्हणायचं होतं, पण हे सगळं काय आहे. हे सगळं काय आहे मला कळतच नाही आहे. ह्या सर्व गोष्टी अशा का घडत आहेत. ह्या गोष्टींचा विचार इकडे गुरुजी करत असतात. इकडे मानिनी आणि त्याचबरोबर जीवाचे बाबा दोघंही करत असतात. गुरुजींनी तर स्पष्ट सांगितले जे साहित्य लागणार आहे त्याची यादी मी तुला देत आहे आणि बाकीचं साहित्य आहे ते मी राहिलेलं जे तुला मिळणार नाही ते साहित्य घेऊन मी स्वतः येईल हे सांगितलेलं असतं. तेव्हा गुरुजींनी सांगितलंय मग करूया उद्या पूजा. आणि काही कोर्टाची वगैरे काही मुलांची कामं असतील तर त्यांना सांग की ती कामं आत्ता करायची नाहीत. इथंपर्यंत गोष्टी ठरलेल्या असतात. तेव्हा मात्र
आता नंदिनी आणि पार्थ दोघंही डेटवरती पोहोचलेले असतात आणि दोघंही डिनरसाठी. तेव्हा नंदिनीचं जीवा कौतुक करत असतो. जीवा म्हणत असतो की खरंच तुझं हसू आहे ना ते निखळ आहे, म्हणजे तू खळखळून मन भरून हसते. तुझ्या गालावरती खळी पडत नाही, पण तुझं हसू आहे ते प्रत्येकाला भेटत नाही. तुझ्या या खळखळून हसण्यामुळे, मन भरून हसण्यामुळे समोरचा माणूस मात्र खूप खुश होतो. त्याचबरोबर इकडे हे सर्व जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. इकडे पार्थ आणि काव्या दोघंही आलेले आहेत, दोघंही खुश आहेत आणि त्या दोघांनाही भारी वाटत असतं. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. पार्थला काव्या म्हणत असते की खरंच पार्थ, आज खूप दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हे जे हसू दिसलेलं आहे ना, त्यामुळं मला खरं तर खूप भारी वाटलेलं आहे असं सांगितलं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे काव्या म्हणत असते की हो, आज तुम्ही जे मनापासून हसताय ना ते पाहून मलाही बरं वाटत आहे असं काव्या पार्थला सांगत असते. त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, तुम्हाला माहिती आहे का किती वाजलेले आहेत? पार्थ मात्र त्याच्याच तंद्रीत असतो. पार्थने ठरवलेलं आहे की काव्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी जे काही करायला लागेल ती सगळी करायची तयारी पार्थने ठेवलेली असते. आता काव्या कितीही बोलत असली तरीही पार्थच्या मनात मात्र वेगळंच सुरू आहे. त्याला वेगळंच वाटत असतं, कारण त्याला माहिती आहे की मी जर आत्ता हिच्याशी प्रेमाने बोललो, प्रेमाने वागलो, तरी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मात्र खूप भयानक अशा आहेत. कारण मला विचार केला पाहिजे एवढंच डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे मानिनी आणि मिथुन दोघंही आता तयारी करत असतात. पुढची तयारी त्यांची सुरू झालेली आहे आणि मग सामानाची यादी. मानिनी म्हणत असते, हे बघा मिथुन भाऊजी, तुम्हाला जमणार आहे का सगळं? तेव्हा तो म्हणता की नाही, कसं आहे, मी आणि माझा जीवा, जो जिवलग मित्र आहे जीवा, आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो. मानिनी म्हणते, नाही सांगता येत, जीवा आजही किती वाजता येईल, कारण तो डिनरला गेलाय ना. तेव्हा मिथुन काका म्हणतात, कसं आहे, माझ्या एका मित्राचं लग्न आहे ना, तर त्याच्या मित्राच्या भाच्याचं काहीतरी लग्न आहे, त्याने मला बोलवले का, तर म्हणे मी त्याच्या लग्नामध्ये अंतरपाठ धरला होता, तेव्हापासून त्यांचं लग्न टिकलेलं आहे, त्यामुळं मला आता त्याने बोलवलेलं आहे. इकडे वसुहत्या खाली येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? मिथुन काका सांगत असतात पूजेचं. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, गुरुजींनी आपल्या सगळ्यांसाठी पूजा करायला सांगितलेली होती ना, तीच पूजा मी करत आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे काव्या आणि पार्थ दोघंही बोलत असतात. त्यासोबतच इकडे जीवा आणि नंदिनी. जीवा नंदिनीला म्हणत असतो की खरंच आज तुझ्यासोबत ना खूप छान वाटतंय, तुझं बोलणं, हसणं म्हणजे एखाद्या डेझर्टसारखं. तेवढ्यातच वेटर तिथे येतो आणि म्हणतो की डेझर्ट. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की मॅडमसाठी आज मी वेटर आहे, मी सर्व करणार आहे मॅडमना. हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे वेटरला जीवा सांगतो की मी सर्व करणार आहे मॅडमसाठी, आज मी वेटर आहे. आणि मग लगेचच जीवा नंदिनीला विचारू लागतो की सांग, कोणतं डेझर्ट हवं आहे तुला, काय हवं आहे, असं म्हणत तो बोलत असतो. इकडे काव्या म्हणत असते, पार तुम्हाला माहिती आहे का किती वाजलेत? आणि मोबाईलमधला ती टाईम दाखवते आणि म्हणू लागते की 11 वाजून 11 मिनिटं झाले, सांगा तुमची काय इच्छा आहे. पारचं मात्र लक्ष नसतं काव्या काय बोलते या गोष्टीकडे आणि पार्थ मात्र शांतच राहतो. तेव्हा मात्र इकडे काव्या बोलत असते आणि पार्थ म्हणत असतो की माझी इच्छा, मला डिवोर्स हवा आहे, असं म्हणत त्याने डिवोर्स पेपर समोर केलेले असतात. इकडे जीवासुद्धा बोललेला असतो की जीवाला नंदिनी बोललेली असते की मला डिवोर्स पे द्या आणि मोकळं करा, तरच मी खुश होईल, सुखी राहील. त्या क्षणी इकडे खूप मोठा बॉम्ब फुटलेला असतो आणि मग जीवा आणि काव्या यांची अवस्था मात्र खूप बिकट झालेली असते. त्यांना दोघांना कळायचं बंद झालेलं असतं, ह्या दोघांनी काय केलंय. म्हणजे इकडे डिनर डेटला घेऊन आलेत आणि तिथं आल्यानंतर असं काहीतरी होईल हा विचार लक्षातच आलेला नव्हता. पार्थ आणि त्याचबरोबर काव्या दोघंही छान तयार होऊन निघालेले असतात, पण इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि त्यामुळं इकडे जीवा आणि काव्या दोघंही डिस्टर्ब झालेले असतात. अचानक त्यांच्यासमोर ही गोष्ट आणलेली असते. आता नक्की काव्याचं काय उत्तर असेल, ते डिवोर्स पेपर काव्या कसे फाडून टाकेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.